संसार शांती पुंडरीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर सुत। विश्व विकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा अया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवित्व दुर्गी आडिला तो आत्मशंभूने सोडविला तुझी या स्मृती म्हणोनी शिवेसी काटाळा गुरुत्वे तुची आगळा तरी हळू माया जाळा माझी तारुणी जे तुझ्याविषयी मूढ तया लागी तू वक्रतुंड ज्ञानी यासी तरी अखंड उजूची आहासी। अध्याय 17 गुरु नमनाच्या ओव्या आपण पाहतो आहोत। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत की तुझ्या योग निद्रेमुळं हे गुरुराया तुमच्या निद्रिस्त असण्यामुळं सर्व विश्व स्पष्टपणाने प्रकाशित होतं। जो विश्वाभास विश्व नावाचा पदार्थ जगत जे काही दृश्यमान होत आहे त्याला कारण तुमची योग निद्रा आहे। एक तर गुरुतत्व हे सर्वत्र व्यापून राहिलेलं आहे, समानत्वाने व्यापून राहिलेलं आहे। गुरुतत्व कोणाच्या ठिकाणी प्रकाशित झाल्यासारखं असं दिसतं आणि बाकीच्यांच्या ठिकाणी ते अप्रकाशित राहतं असं दिसतं। पण त्याच्याही पलीकडे असणारं असं एक गुरुतत्व आहे। ते गुरुतत्व एकतर सर्व ठिकाणी जागृत असेल अथवा निद्रिस्त असेल। जेव्हा जगदाभास स्पष्टपणाने प्रतीत होतो अज्ञजनांना तेव्हा गुरुतत्व हे निद्रिस्त झालेलं आहे म्हणून प्रतीत होतो। जर गुरुतत्व सर्वांच्या अंतःकरणामध्ये जागृत राहील, जर सर्वांच्या अंतःकरणामध्ये स्वरूपबोध स्वरूपाचं भान निर्माण होईल तर माया या नावाचा पदार्थच राहणार नाही। त्यामुळं विश्व आणि त्या विश्वाचं विकसन स्पष्टपणाने जे प्रतीत होतं त्याला कारण तुमची योग निद्रा आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। विश्व विकासित मुद्रा जया सोडी म्हणजे दाखवी तुझी योग निद्रा। तुमच्या योग निद्रेमुळे विश्व स्पष्टपणाने प्रकाशित होतं। विश्वभान स्पष्टपणाने दृग्गोचर होतं। तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया अशा गुरु गणेशाला मी नमस्कार करतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवित्व दुर्गी आडिला तो आत्मशंभूने सोडविला तुझी या स्मृती। त्रिगुण रूपी त्रिपुरामध्ये म्हणजे 3 नगरांमध्ये वेढलेला असा अडकलेला असा जो जीवरूपी किल्ल्यामध्ये अडकून बसलेला आहे असा
आत्मशंभूने सोडविला तुझी या स्मृती. आपल्या स्वतःला देखील शंभूनी, शंकराने तुझ्या स्मृतीमुळं मोकळं केलं. आपण स्वतः जे जीवरूपी किल्ल्यामध्ये अडकलेले होते ते तुझ्या स्मृतीने भगवान शंकरांनी देखील आपल्या स्वतःला सोडवलं. म्हणून शिवेसी काटाळा गुरुत्वे तुची आगळा, तरी हळू माया जळा माझी तारुणी. म्हणून शिवांबरोबर, शंकरांबरोबर ज्यांची तुलना होते असे आपण गुरुत्वाच्या बाबत आगळे वेगळे असे आहात. तरी हळू माया जाळा, माया जळा माझी तारुणी. मायाजाळामध्ये तारण्यासाठी म्हणून जे अत्यंत नावेप्रमाणे हलके असतात, हळुवारपणाने मायाजाळामधून जे तारतात. नावेत बसल्यानंतर ज्याप्रमाणे हळुवारपणाने कोणतेही कष्ट न होता आपण पलीकडे जाऊ शकतो, तसं तुम्ही हळुवारपणाने जो जीवरूपी किल्ल्यामध्ये अडकलेला, त्रिगुणांनी वेढलेला असा असतो, त्याला त्या जीवरूपी किल्ल्यामधून सोडवता, आत्मभान प्रदान करता. जे तुझ्याविषयी मूढ तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानी यासी तरी अखंड उजूची आहासी. जे तुमच्याविषयी अनभिज्ञ आहेत त्यांना तू वक्रतुंड भासतोस, म्हणजे सरळ चेहऱ्याचा भासत नाहीस. जे तुझ्याविषयी अज्ञानी आहेत, मूढ आहेत, अशा लोकांच्या करता तू कृपा करणारा आहेस असं त्यांना वाटत नाही. जशी दृष्टी तशी सृष्टी असते, त्यामुळं दृष्टीप्रमाणे, अज्ञजनांच्या दृष्टीप्रमाणे ते तुला ओळखू शकत नाहीत. एकदा असं झालं की एका गावामध्ये एक वाटसरू आला आणि त्या वाटसरूनी पारावर बसलेल्या वृद्ध इस्माला असं विचारलं की या गावातले लोक कसे आहेत. तेव्हा तो म्हणाला की तू कोणत्या गावाहून आलास. त्यांनी सांगितलं की अमुक अमुक गावाहून मी प्रवास करून आलेलो आहे. मग त्या गावामध्ये लोक कसे होते. तेव्हा तो वाटसरू असा म्हणाला की त्या गावातल्या लोकांनी इतके लबाड लोक मी कुठं पाहिले नव्हते. ते अत्यंत खोटारडे होते. आलेल्या लोकांना, समोरच्या माणसांना लुबाडायचं कसं हे त्यांना पक्क ठाऊक होतं. भांडाभांड करणारे असे होते. त्या गावामध्ये शांतपणाने राहणं अक्षरशः अशक्य होतं. तर तो म्हातारा गृहस्थ खेदानी असं म्हणाला की या गावातले लोक देखील त्याच्यापेक्षा निराळे नाहीत. थोड्या वेळाने अजून एक वाटसरू आला आणि त्यांनी विचारलं की या गावात लोक कसे आहेत. तर तो म्हणाला की तू कोणत्या गावाहून आलास. त्यांनी गावाचं नाव सांगितलं. त्या गावामध्ये लोक कसे होते. ते गाव मला सोडायला लागलं ही माझीच कर्मगती. ते गाव कधीही सोडू नये असं वाटत असे. त्या गावातले लोक अत्यंत परोपकारी, मृदुभाषी असे होते. त्या गावामध्ये इतकं प्रेम मी मिळवलं की आज देखील त्या गावातल्या लोकांची आठवण आली तर माझं हृदय गलबलून येतं. तर तो म्हातारा मनुष्य म्हणाला की तुला या गावामध्ये देखील असाच अनुभव आले तरीच राहणार नाही. तुम्ही कसे वागता याच्यावर लोक तुमच्याशी वागतात. जर तुझ्याविषयी
परमेश्वराविषयी लोक अज्ञ असतील, अनभिज्ञ असतील, परमेश्वर नाही असं म्हणत असतील, तर परमेश्वर देखील त्यांच्याकरता वक्रतुंड असेल. परमेश्वर त्यांच्याकरता सरळ तोंडाचा नसेल. वक्रतुंड म्हणजे गणपती या अर्थाने घेऊ नका, या अर्थाने इथे लिहिलेलं नाहीये. जे तुझ्याविषयी मूढ तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानी आसी तरी अखंड उजूची आहासी. आणि जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानी लोकांकरता तू अखंड म्हणजे सदैव, उजूची आहासी सरळ असशील. जे ज्ञानी आहेत त्यांना तुझ्या स्वरूपाविषयी काही प्रश्न नसेल. जे ज्ञानी आहेत त्यांना तुझ्या शांती सुखाविषयी काही प्रश्न नसेल. जे ज्ञानी आहेत त्यांना तुझ्या प्रेमाविषयी काही प्रश्न नसेल. आणि ते प्रेम ही ज्ञानी मंडळी तुझ्या ठिकाणाहून संपादन करतील आणि तुझं स्वरूप सर्व ठिकाणी भरून राहिलेलं आहे असं पाहून सर्व ठिकाणाहून ते प्रेम मिळवतील. त्याच विश्वामध्ये, ज्या विश्वामध्ये आपल्याला कठोरता अनुभवाला येते, ज्या विश्वामध्ये आपल्याला अत्यंत व्यावहारिकता अनुभवाला येते, त्याच विश्वामध्ये संतांना प्रेम अनुभवाला येतं. त्याच विश्वामध्ये संतांच्या बाबत लोक अत्यंत उदार असे असतात. आपल्या भावाला जर 500 रुपये काढून द्यायचे असतील तर 10 वेळेला मनुष्य विचार करेल आणि शेवटी असं ठरवेल की नकोच. पण तीच व्यक्ती संतांच्या बाबत केवढी मोठी उदार असते. त्याच जगामध्ये, ज्या जगामध्ये सगळे राहतात त्याच जगामध्ये संत राहतात. ज्या जगामध्ये आपल्याला अन्यथा अनुभव येतो त्याच जगामध्ये जो ज्ञानी आहे त्याला उजू अनुभव येतो. जे तुझ्याविषयी मूढ तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानी यासी तरी अखंड उजूची आहासी. दैविकी दिठी पाहता सानी तरी मिलनोन मिलनी उत्पत्ती प्रळयो दोन्ही लीलाची करीसी. दैविकी दिठी, आपली जी दृष्टी आहे ती दैवी दृष्टी आहे. त्या दृष्टीचं वर्णन काय करावं? हे असो दिठी जयावरी झळके की पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेसी. असं ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुदृष्टीचं वर्णन केलेलं आहे. कमल नयन, जय जय प्रभू कमल नयन, कमल लोचना रामा, कमल वदन कमल लोचना रामा. भगवंतांच्या अथवा संतांच्या मुखाला कमल वदन असं म्हटलेलं आहे. कमल नयन, दृष्टीला कमल नयन असं म्हटलेलं आहे. ती दृष्टी पाहते आणि पाहत नाही. ती दृष्टी पाहते आणि पाहिल्यानंतर जे आत आहे तेच त्या दृष्टीला बाहेर दिसतं. आत आत्मबोध असल्यामुळे बाहेर देखील परमात्मा दिसतो. अर्थात बाहेर जे विश्व आहे त्या विश्वानी ती दृष्टी झकवली जात नाही, मोहित होत नाही, लिप्त होत नाही. आपली दृष्टी अशी असते की दृष्टी पडायला नको असं वाटतं. सर्वांना समजतं की दृष्टी कशी आहे. त्या दृष्टीमध्ये मत्सर भरून राहिलेला असतो. त्या दृष्टीमध्ये कामना भरून राहिलेली असते, लोभ भरून राहिलेला असतो, आषाढभूत अशी दृष्टी असते. आणि संतांची दृष्टी दैविकी दृष्टी अशी असते. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ते पाहतात त्या त्या ठिकाणी ज्यांच्यावरती दृष्टी पडते त्यांना सुख होत राहतं.
हृदयीच्या जीवा गुतकुलिया होता हाती, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. गुदगुल्या होतात हृदयामध्ये. जर त्यांची दृष्टी पडली तर आत कोणीतरी गुदगुल्या करते, सुखद असा अनुभव येतो. त्यांच्या दृष्टीने ते सर्वांचं सतत कल्याण इच्छित असतात. संतांच्या दृष्टीच्या माग एक काही धोरण आहे, एक काही बोध आहे. तो बोध असा असतो की ते ज्याच्याकडे पाहतात तर त्याच्या कल्याणाची इच्छा करून त्याच्याकडे पाहतात. ते ज्याच्याकडे पाहतात त्याच्याकडे आत्म्याच्या प्रेमाने पाहतात. ते ज्याच्याकडे पाहतात त्याच्या ठिकाणी आनंद निर्माण व्हावा, प्रभूची कृपा त्याच्यावर असावी अशी इच्छा धरून त्याच्याकडे पाहतात. ते ज्याच्याकडे पाहतात त्याच्याकडं ती व्यक्ती आहे अशा भावनेने पाहतच नाही, परमात्मा आहे अशा भावनेने पाहतात. मग या दृष्टीला देखील प्रतिसाद विलक्षण मिळेल विश्वाकडून. दैविकी दिठी पाहता सानी, छोटीशी दृष्टी. गुरु गणेश असं म्हटलंय, हत्तीचे डोळे कसे छोटे असतात त्यामुळे गणपतीचे डोळे छोटे असतात. सानी दृष्टी, छोटी दृष्टी. दृष्टी जेव्हा मोठी होते वटारल्यासारखी तेव्हा काय ते आपल्याला माहिती आहे. डोळे मोठे होतात तेव्हा काय असतं, कोणत्या भावामुळे डोळे मोठे होतात. आणि जेव्हा आनंद व्यक्त होतो तेव्हा दृष्टी लहान होते. जेव्हा प्रेम व्यक्त होतं तेव्हा दृष्टी लहान होते. स्वामीजी कसे पाहत होते आपल्याला अनुभवाला आहे. अगदी बारीक अशी दृष्टी करून ते पाहायचे. ही देहबोली आहे. सहज अशीच दृष्टी होते. ज्याच्या ठिकाणी प्रेम निर्माण होतं, ज्याच्या ठिकाणी आनंद निर्माण होतो त्याची दृष्टी ही सानी अशी होते. आणि ज्याच्या ठिकाणी संताप निर्माण होतो त्याची दृष्टी वेगळी होते. दैविकी दिठी पाहता सानी तरी मिलनोन्मीलनी, मिलन उन्मीलनी, उत्पत्ती प्रळयो दोन्ही लीलाची करेसी. उघड झाप जेव्हा होते तेव्हा त्या दैविकी दृष्टीची उघड झाप जेव्हा होते तेव्हा मिलनोन्मीलनी, उत्पत्ती प्रळयो दोन्ही लीलाची करेसी. जेव्हा तुम्ही दृष्टी मिटून घेता तेव्हा या जगताची उत्पत्ती होते. आपल्याला उलटा अर्थ वाटतो. तुम्ही जेव्हा दृष्टी मिटून घेता तेव्हा जगताची उत्पत्ती होते. आणि तुम्ही जेव्हा दृष्टी उघडता तेव्हा या विश्वामध्ये प्रळय होतो. हे विश्व नाहीसं होतं. त्या ठिकाणी परमात्मा दिसायला लागतो. विश्वामध्ये प्रळय होतो म्हणजे विश्वाचं विश्वत्व, वेगळेपण असं नाहीसं होतं आणि त्या ठिकाणी परमात्म तत्व असं दिसायला लागतं. म्हणून तर तुम्ही झोपलेले असताना जगत प्रगट होतं असं आधी वर्णन केलेलं आहे. विश्व विकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा. तुम्ही योग निद्रेमध्ये असता, तुम्ही तुमचे डोळे मिटून घेतलेले असता तेव्हा विश्व या नावाचा पदार्थ स्पष्टपणाने दृष्टगोचर होतो. तीच गोष्ट या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. दैविकी दिठी पाहता सानी तरी मिलनोन्मीलनी, उत्पत्ती प्रळयो दोन्ही लीलाची करेसी. तुमची बोधानी पाहणारी दृष्टी मिटून गेली, तुम्ही ती झाकून घेतली की विश्वाच्या ठिकाणी विश्वाची उत्पत्ती होते. विश्वाच्या ठिकाणी अबोध संचरू लागतो. विश्वाच्या ठिकाणी अज्ञान भरून जातं. आणि तुम्ही दृष्टी उघडली रे उघडली की अज्ञान नाहीसं होऊन जातं. जणू प्रळय होऊन जातो. विश्वच नाहीसं होऊन जातं. जणू शंकरांचा तिसरा नेत्र तो उघडला की समोर असलेली व्यक्ती भस्म झाली म्हणजे शिवरूप झाली.
ती व्यक्ती वेगळेपणाने व्यक्ती म्हणून दिसत नाही. आपल्या ठिकाणी तिसरा नेत्र आहे. आपल्या ठिकाणी असणारा तिसरा जो नेत्र आहे तो नेत्र जागवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. तो तिसरा नेत्र उघडण्यासाठी आपल्याला माहित असलेले 2 नेत्र मिटून घ्यायला लागतात आणि मग या ठिकाणी आज्ञाचक्राच्या ठिकाणी या तिसऱ्या नेत्राच्या उघडण्यासाठी म्हणून आराधना करायला लागते, प्रार्थना करायला लागते. त्या ठिकाणी दृष्टी देऊन राहायला लागतं. निरखित कशी ही बाला दृष्टी लावोनी भाला उलटुनी नयनाते शोधिते विश्वपाला. बहिणाबाई डोळे उफराटे करून विश्वपालाला शोधते आहे. या ठिकाणी उलटुनी नयनाते दृष्टी देवोनी भाला. मीराबाई म्हणतात की उलट भयो मेरे नयन नकी. माझी दृष्टी आता उलटी होऊन गेलेली आहे, ही दृष्टी बंद झालेली आहे आणि या ठिकाणी मी एक नवीन दृष्टी शोधते आहे. या ठिकाणी जर दृष्टी सापडली तर विश्वाचं विश्व पण नाहीस होऊन जातं आणि त्या ठिकाणी परमात्माच आहे असा भाव निर्माण होतो. ही दृष्टी म्हणजे ज्ञान दृष्टी आहे. या ठिकाणी जाणीवेनी जर कोणी पाहायचा प्रयत्न करेल तर त्या पाहण्यातून पाहता पाहता पाहत असताना आपण तेच होऊन जातो. तया पाहता पाहता तेच झाले, तेच आपण होतो. तेथे लक्ष आलक्ष सर्वही बुडाले. पण समर्थ असं म्हणतात की चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा आघवाची पूर्व पक्षु आत्मा ठाईंचा अलक्षु लक्ष वेगा. हे चर्मचक्षु मिटायला लागतात आणि या ठिकाणी पाहायला लागतं. या ठिकाणी पाहिल्यानंतर मग पाहता पाहता जो पाहणारा आहे तो पाहणारा आपण पाहतो आहोत हे देखील विसरून जातो आणि त्यावेळेला आत्मा अलक्ष ठाईच अलक्ष असणारा आत्मा स्पष्टपणाने दृग्गोचर होतो. त्यामुळे डोळे मिटून घेतले तुम्ही. दैविकी दिठी पाहता सानी तरी मिलनोन मिलनी उत्पत्ती प्रळय दोन्ही लीलाची करीसी. तुम्ही डोळे मिटून घेतले की उत्पत्ती होते आणि तुम्ही डोळे उघडले, तुमचा डोळा उघडला की प्रळय होऊन जातं. विश्वाचं विश्व पण नाहीस होऊन जातं. एकदा एक हठयोगी योगाभ्यासी कोणत्या तरी ऑपरेशनच्या वेळेला ऑपरेशन थिएटर मध्ये क्लोरोफॉर्म देण्याच्या आधी पुन्हा टेबलवर उठून बसला आणि डॉक्टरांना विचारता झाला की माझी कुंडलिनी जागी झालेली आहे, हा क्लोरोफॉर्म दिल्यावर ती कायमची झोपणार तर नाही ना. ही दृष्टी एकदा उघडली की पुन्हा मिटत नाही. दैविकी दिठी पाहता सानी तरी मिलनोन मिलनी उत्पत्ती प्रळय दोन्ही लीलाची करीसी. आणि उत्पत्ती आणि प्रळय होतात तर या गोष्टी लीला म्हणून घडतात. एक खेळ म्हणून सहज गत्या या गोष्टी घडतात. तुम्ही मुद्दाम होऊन काही करायचं म्हणून देखील करत नाही. तुम्ही ज्यांच्या ठिकाणी डोळे मिटून घेता त्यांच्या ठिकाणी अज्ञान हे सहज वाढीला लागेल आणि तुम्ही ज्यांच्यावर डोळे उघडले त्यांच्या ठिकाणी ज्ञान हे सहज उदयाला येईल. या गोष्टी करता तुम्हाला काही करावं लागत नाही. या गोष्टी सहज घडतील. तुमची जी दैवी दृष्टी आहे त्या दैवी दृष्टीच्या सामर्थ्यामुळे हा प्रकार सहज घडून जाईल. प्रवृत्ती करण्याच्या चाळी उठली मंद गंधा निळी पूजी जसी निलोत्पली जीव भृंगाच्या.
प्रवृत्ती, रूप, कर्ण म्हणजे कान यांच्या हालचालीने प्रवृत्ती कर्णाच्या चाळी गणेशाच्या अंगाने सद्गुरूंचं स्तवन करत आहेत. गणेशाचे कान जसे मोठे असतात आणि त्याची कशी हालचाल चाललेली असते. आपण हत्तीचे कान पाहतो, एक क्षणभराकरता देखील शांत राहत नाही, सारखे हलत असतात. तशी प्रवृत्ती आहे. सतत त्या प्रवृत्तीतून काही ना काही कल्पना निघत राहतात, अचाट कल्पना. त्या कल्पना काय घडवून आणतील काही सांगता येत नाही. जे जे म्हणून कुतूहल मनात येईल तर ती गोष्ट गाठण्याचा प्रयत्न केला जाईल. काल का परवाच डॉक्टर नारळीकरांचं भाषण आलेलं होतं. ते असं म्हणाले की या ज्या विज्ञान कथा आहेत, या कथा या केवळ कथा नाहीयेत, केवळ कर्मणूक नाहीये, या गोष्टी एक ना एक दिवस गाठल्या जातील. त्यांनी त्याकरता असं सांगितलं की त्यांनी स्वतःनीच एक कथा लिहिलेली होती की एक धूमकेतू पृथ्वीवर येऊन आपटणार आहे, अशी एक कथा त्यांनी लिहिलेली होती. आणि मग पृथ्वीवर काय गडबड उडेल, शास्त्रज्ञ काय पद्धतीने विचार करतील, तो धूमकेतू जर आपटणार असेल तर ते थांबवण्यासाठी म्हणून काय करायला लागेल, पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करायला लागेल. आणि म्हणून त्यांनी कथा म्हणून त्याच्यामध्ये काही उपाय दिलेले होते. शास्त्रज्ञ अमुक अमुक करतील. आणि 10 वर्षांनी असं लक्षात आलं की एक विशिष्ट धूमकेतू 2125 साली तो पृथ्वीच्या रोखाने येईल आणि कदाचित पृथ्वीवर आपटेल, असं लक्षात आलं. म्हणजे ही सत्य गोष्ट आहे. शास्त्रज्ञांना हे लक्षात आलेलं आहे की 2125 साली अमुक अमुक धूमकेतू पृथ्वीच्या रोखाने येणारा पृथ्वीवर आपटण्याची शक्यता आहे. ही गोष्ट मात्र कथेतली नाहीये. हे जेव्हा लक्षात आल्यावर नासाच्या शास्त्रज्ञांनी त्याच्याकरता म्हणून काय काय उपाय करावेत या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली आणि काही गोष्टी जाहीर केल्या. त्या गोष्टी आणि नारळीकरांनी लिहिलेल्या गोष्टी या समान होत्या. त्याच्यानंतर 10 वर्षांनी ज्या गोष्टी प्रत्यक्ष असा प्रसंग आल्यावर काय करावं लागेल म्हणून लिहिल्या, तर त्या विज्ञान कथेमध्ये आधी लिहिलेल्या होत्या. म्हणून ते असं म्हणाले की विज्ञान कथा ज्या लिहिल्या जातात तर त्या कथा या कथा केवळ न राहता, कर्मणूक म्हणून न राहता, कदाचित तशी परिस्थिती देखील ओढवेल. आता ही जी गोष्ट आहे, हा प्रवृत्ती करणं की असं असं झालं तर काय करावं, त्याची हालचाल अखंड चाललेली आहे. काही मानवी जीवनाला उपकारक अशी असेल तर काही मानवी जीवनाला धोकादायक अशी असेल, सांगता येत नाही. शास्त्र आहे, ते शास्त्र तुमच्या हातात आल्यावर तुम्ही त्याचा उपयोग कसा करता याच्यावर कोणाचा कंट्रोल नाही. पण हे प्रवृत्ती रूपी कर्ण सतत हालचाल करत आहेत. मनुष्य समुद्राच्या तळाशी बुडी मारेल, तिथं औत्सुक्य म्हणून राहील, पाहिल, फिरेल, काय आहे तिथून काही घेऊन येईल. विनोबा असं म्हणतात की समुद्राच्या तळातून कचरा काढून आणला, औत्सुक्याने पाहिला तर काही तेजस्वी असे मोती त्यांना मिळाले. आता नुसते मोती मिळून त्या मोत्यांकडे पाहत बसून काय करायचं म्हणून त्या मोत्यांना भोकं पाडून पाहिली. त्या मोत्यांना भोकं पाडली म्हणून कानांना भोकं पाडली आणि ते मोती कानात घालायला सुरुवात केली. जे आपल्या जीवनाशी काहीही संबंध नसलेल्या अशा गोष्टी या प्रवृत्ती रूपी कर्णाच्या हालचालीतून सहज निष्पन्न होतात. ज्या पूर्वीपासून नद्या वाहत आहेत तर त्या नद्या त्याच्या तोंडाशी कुठेतरी अडवल्या गेल्या आणि कालवे काढून नवीन नद्या निर्माण केल्या. आता प्रश्न असा झालेला आहे
की ज्या नद्या पूर्वापार वाहत होत्या त्या नद्यांच्या काठाशी असणाऱ्या विहिरी आता कोरड्या पडायला लागल्या. कारण त्या नद्या अखंड वाहत असताना तिथं जे पाणी पर्क्युलेट होत होतं तर ते व्हायचं थांबलं. आता त्या नद्या कोरड्या पडायला लागल्या. आता प्रश्न निर्माण झाला की एक बरंच मोठं क्षेत्र आपण ओलिताखाली आणलं, पण कितीतरी क्षेत्र कोरडं होत आहे की काय. पण प्रवृत्ती रूपी करणं आहेत. आपण हे थांबवावं असं वाटलं, थांबवलं, अजून काहीतरी वेगळं केलं, त्याही नद्याच होत्या. आता या सर्वांच्या गडबडीतून भानगडीतून काय निष्पन्न होईल काही सांगता येत नाही. पण प्रवृत्ती रूपी कर्णाच्या हालचालीतून मंद अशा गंधाचा सुगंध जो जीवरूपी नील कमल, बघा हे सगळं समजून घेणं देखील महत्वाचं आहे. प्रवृत्ती कर्णाची या चाळी उठली मंद गंधा निळी. त्या हालचालीनी त्या वाऱ्यानी मंद अशी गंधानिळ गंधरूपी अनिळ म्हणजे एक सुगंध असा निर्माण झाला. तो सुगंध का निर्माण झाला? पूजी जसी नीलोत्पली जीवभृंगाच्या. जीव भ्रमरांनी नीलोत्पली म्हणजे नील कमलांनी जी पूजा केलेली होती तुमच्या डोक्यावर, ती नील कमल वाहून जी पूजा केलेली होती त्या नील कमलांमधून जो आमोद होता तो आमोद तुमच्या प्रवृत्ती रूपी कर्णाच्या हालचालीनी सर्व ठिकाणी पसरायला सुरुवात झाली. ज्ञानेश्वर महाराज किती किती अलंकारिक भाषा असावी. प्रवृत्ती कर्णाच्या चाळी उठली मंद गंधा निळी. पूजी जसी नीलोत्पली जीव भृंगाच्या. आता हे जे वर्णन आहे हे वर्णन सद्गुरु रूपी गुरु गणेशाचं केलेलं असल्यामुळं ज्या प्रवृत्ती ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेल्या आहेत त्या प्रवृत्ती समाज विघातक नाहीत. ज्यांनी गुरु गणेशाची पूजा होणार आहे त्या प्रवृत्ती अत्यंत सुंदर अशा आहेत. म्हणजे परोपकार, दान धर्म, गरीब विद्यार्थ्यांना शिकवणं, अन्नदान, वस्त्रदान, या जगाचं कल्याण व्हावं म्हणून मोठमोठी कर्म उभी करणं, त्या कर्मांमधून अनेक लोकांचं पालन पोषण होणं, त्या सर्व लोकांनी भगवतनिष्ठ असणं. प्रवृत्ती कर्णाच्या चाळी उठली मंद गंधा निळी. पूजी जसी नीलोत्पली जीव भृंगाच्या. जीवरूपी भ्रमरांनी जी आपली पूजा केलेली आहे, नीलरूपी कर्णा कमलांनी, नील कमलांनी, त्या कमलातून बाहेर पडणारा जो आमोद आहे तो आमोद तुमच्या प्रवृत्ती रूपी कर्णांच्या हालचालीने जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने सर्व ठिकाणी पसरला जातो आहे. पाठी निवृत्ती कर्ण ताळे आहाळली पूजा विधुळे. तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे. आणि पाठोपाठ ज्या वेळेला प्रळय होतो त्यावेळेला निवृत्ती कर्ण ताळे, निवृत्ती रूपी कर्णांच्या हालचालींनी आहाळली पूजा विधुळे. जी काही पूजा घडलेली असेल ती सर्व पूजा समाप्त होऊन जाते, नाहीशी होऊन जाते, उधळली जाते. कारण पूजा करणारा, पूजा सामग्री आणि पूजेची क्रिया हे सर्व मिळून एकच अद्वैत असल्यामुळं पूजा नावाचा प्रकारच राहत नाही. निवृत्त दशेमध्ये पूजा या नावाचा प्रकारच राहत नाही.
जेव्हा वृत्ती नाहीशी होते, वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिसे तेथे, मी माझे हारपले ठाई जेथींच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निजलोगा शून्य सारुनी तेथे, त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिसे तेथे. वृत्ती जर निवृत्त झाली, जर वृत्तीच नाहीशी झाली, तर मन नाहीस होतं, विश्व नाहीस होतं, देहभाव नाहीसा होतो. त्यामुळे मग पूजा करण्याचा प्रश्नच येत नाही. आहाळली पूजा विधुळे, ती सर्व पूजा उधळून जाते, नाहीशी होऊन जाते. तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे. तेव्हा मोकळ्या अंगाचं लेणं म्हणजे आता त्याच्यावर काही नील कमल वगैरे ठेवलेलं नाहीये तुमच्या माथ्यावर. मोकळं अंगाचं लेणं म्हणजे तुमचं अंग हे जणू एक लेणं आहे, त्याच्यावर अनेक लेणी चढवायचं कारण काय? तुम्ही मोकळ्या अंगाचं लेणं असं मोठ्या आनंदाने लेववत असता. वामांगीचा लास्य विलासू, जो हा जगद्रूप आभासू, तो तांडव मिसे कळासू, दाविसी तू. वामांगीचा म्हणजे आपल्या पत्नीचा, गणपतीची पत्नी सरस्वती. वामांगीचा लास्य विलासू, आपल्या पत्नीचं नर्तन, जी आपली वामांगी आहे तिचं नृत्य आणि हावभाव. वामांगीचा लास्य विलासू, जो हा जगद्रूप आभासू, हा जगद्रूप आभास आहे तो आपल्या पत्नीचा म्हणजे मूळ मायेचा. लास्य विलास आहे, नृत्य कौशल्य आहे. आपल्यालाही आनंदून जायला हरकत नाही की या जगतामध्ये आपण देखील येतो. आपलं जीवन म्हणजे वामांगीचा लास्य विलास आहे. पण गणेशाची वामांगी जी माया, मूळ माया, नमो शारदा मूळ तत्वारी वाचा, असं त्याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. ही शारदा जरी ज्ञानाची देवता असली तरी जगताच्या ज्ञानाची ती देवता आहे. जगतामध्ये जे यच्च यावत ज्ञान आहे ते ज्ञान या शारदेमुळे प्रकाशित झालेलं आहे. मूळ गणेशामुळे मात्र याही ज्ञानाचा लोप होऊन स्वरूपाचं भान प्राप्त होतं. आपण मुलांना शाळेत पाठवतो आणि शाळेमध्ये ते सरस्वती पूजन करतात. माया खरी, पण आता तू कृपा कर आणि कृपा करून तुझं जे सर्व ज्ञान आहे ते ज्ञान मला प्राप्त हो. या जगताच्या विषयीचं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे वामांगीचा लास्य विलास आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या या कल्पना आहेत. वामांगीचा लास्य विलासू, नृत्य कळा, जो हा जगद्रूप आभासू, तो तांडव मिसे कळासू, दाविसी तू. तांडव मिशानी त्या मायेचंही अधिष्ठान असणारे आपण आपलं देखील कौशल्य दाखवता. हे असो विस्मयो दातारा, तू होसी जयाचा सोयरा, सोयरेकेचिया व्यवहारा मुकेची तो. तू ज्यांचा ज्यांचा सोयरा होतोस तो सोयरेकेच्या व्यवहाराला मुकून जातो. खरे हे सोयरे धायरे, त्यांचे मान अपमान, या सर्व गोष्टी लग्न समारंभामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सर्व नीट झालं पाहिजे, कारण त्यांचं सर्व नीट होण्यावर लग्नाची यशस्वीता अवलंबून राहील. पण तुमच्याशी जो सोयरीक जोडतो तो सोयरिकेच्या व्यवहाराला मुकून जातो. त्याला कोणताही सोयरिकेचा व्यवहार मिळत नाही.
त्याचा कोणताही मान सन्मान आदर सत्कार पाय धुणं हे त्याच्याबाबत काही घडत नाही. 5 जणांचे पाय आम्ही धुऊ चालेल. या गोष्टी तुमच्याशी ज्यांची सोयरी घडते त्यांच्या बाबत होतात असं नाही, त्यांच्या बाबतीत होणारच नाही. हे असो विस्मयो दातारा, केवढा मोठा विस्मय आहे की तू होसी जयाचा सोयरा, सोयरिकेचिया व्यवहारा मुकेची तो स्वरूपबोध झाल्यानंतर, ब्रह्मभाव प्राप्त झाल्यानंतर मग या जगताचा व्यवहार त्या पद्धतीने ढाळतच नाही. तो स्वरूपबोधामध्ये ब्रह्मभावामध्ये राहणंच पसंत करतो. फेडिता बंधनाचा ठावो तू जगत बंधू ऐसा भावो, धरू ओळगे वावो तुझाची अंगी. काय की या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या एक विशिष्ट समज असेल तर निदान समजू तरी शकतील. जर तेवढीही समज नसेल तर मग याच्यात ऐकण्यासारखं तरी काय आहे आपल्याला काही कळेन असं होईल. एका बाईसाहेबांनी डॉक्टरांना तातडीने बोलवले आणि त्या डॉक्टरांना म्हणाल्या की माझ्या पोटामध्ये इतक्या तीव्र वेदना होत आहेत की जणू आता माझा मृत्यू ओढवेल असंच मला वाटतं, मी आता मरीन असं वाटतं, म्हणून मी तुम्हाला बोलवलं. ते म्हणाले ठीक केलं, आता पुढचं मी बघून घेतो. समज पाहिजे. जर समज नसेल तर हे बोलणं समजणार देखील नाही. फेडिता बंधनाचा ठावो तू जगत बंधू ऐसा भावो, धरू ओळगे वावो तुझाची अंगी. पुढच्या वेळेला आपण पाहू. मोठ्या दैववशात गुरुस्तवनाच्या दरम्यान, गुरुस्तवनाच्या आधी हे सर्व सुरू झालेलं आहे. माझी अशी कल्पना आहे की याच्यामध्ये ज्या फार महत्वाच्या ओव्या, जो ध्यान सुये मानसी तया लागी नाही तू त्याचे देशी, ध्यानही विसरे तेणेशी वालभ तुझ, तू ते सिद्धची जो नेणे तो नांदे सर्वज्ञपणे, वेदाही एवढे बोलणे निघसी कानी, मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव, दिससी तेतुली माव, भजो काही. या ओव्या बहुतेक त्या दरम्यान येतील. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे जे गुरुस्तवन आहे ते गुरुस्तवन आपल्या अंतःकरणामध्ये बोधाची निर्मिती करून मगच थांबो. आपल्या आत असणारं जे गुरुतत्व आहे ते गुरुतत्व प्रकाशित होऊनच आपण हे गुरुस्तवन वाचू, ऐकू, निरूपण करू. या गुरुस्तवनाशी एकरूप होण्यामध्ये मजा आहे. अंगानी जीवानी विरून जावं या ठिकाणी अशी ही भाषा आहे, अशा या कल्पना आहे, असं हे क्षेत्र आहे, ठिकाण आहे. मोठा उपकार आहे ज्ञानेश्वर महाराजांचा की त्यांनी आपल्याकरता मोठ्या कृपाळूपणाने सद्गुरूंच्या विषयी काय भाव असावेत याचंही मार्गदर्शन केलं. जर हे मार्गदर्शन केलं नसतं तर आपल्या शक्तीने, आपल्या प्रतिभेने आपल्याला एवढी मोठी उंची गाठता आली नसती.
पण त्यांनी जे काही दाखवलेलं आहे त्यामुळं आपल्याला या उंचीची कल्पना आली. त्यामुळं ती उंची गाठण्याचा देखील प्रयत्न या जन्मामध्ये करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्परो ज्ञानदेव भगवंत. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वास्तनूभिः यशेम देवहितं यदायुः. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरि हरि हरि. ज्ञानोबा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सर्वसंत की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रवृत्तीकरणाच्या चाळी उठली मंद गंधानिळी. पूजी जशी निलोत्पली जीवभृंगाच्या पाठी निवृत्ती करण ताळे. आहाळली ते पूजा विधुळे तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे. वामांगीचा लास्य विलासू जो हा जगद्रूप आभासू तो तांडव मिसे कळासू दाविसी तू. हे असो विस्मो दातारा तू होसी जयाचा सोयरा. सोयरेकेचिया व्यवहारा मुकेची तो. इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला झालेलं होतं. आपण 17व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे गुरुस्तवन आहे ते गुरुस्तवन पाहतो. ज्ञानेश्वर महाराजांनी हे गुरुस्तवन आतापर्यंत जी काही गुरुस्तवन झाली त्यापेक्षा अजून आगळं वेगळं असं केलं. शास्त्र अधिक प्रतिभा. नुसता कल्पना विलास नव्हे, नुसती प्रतिभा नव्हे, तर शास्त्रामध्ये जे सिद्धांत सांगितलेले आहेत, शास्त्र अधिक प्रतिभा. नुसता कल्पना विलास नव्हे, नुसती प्रतिभा नव्हे, तर शास्त्रामध्ये जे सिद्धांत सांगितलेले आहेत त्या सिद्धांताबाबत प्रतिभा.